त्याच्यामध्ये ऍक्च्युली वक्फ बोर्ड जो आहे हा जे मुस्लिम जे काही जे आमचे पूर्वज होते त्यांनी ती जागा ते आपल्या समाजासाठी किंवा समाजाला विकसित करण्यासाठी ते ऍक्च्युली सरकारला दिलेली आहे। पण त्याच्यामध्ये काही लोकांचा फायदा करण्यासाठी काही जे त्यांचे मित्र आहेत त्यांचा फायदा करण्यासाठी त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणून ते वक्फ बोर्डचा दुरुपयोग करून ते त्यांना आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान व माननीय विरोधी पक्षनेता राज्यसभा व लोकसभा यांना एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच वक्फ कायद्यामध्ये 40 तरतुदी करण्याचा प्रयत्न करून ते विधेयक ते आज या लोकसभेत आणि राज्यसभेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून वक्फ कायदा जो 1995 साली झालेला आहे त्याची पूर्वतयारी पहिल्यापासून तो 1954 पासून लागू आहे। त्याच्या दुरुस्तीसह 1995 पासून तो अस्तित्वात आलेला असताना सुद्धा फक्त वक्फच्या जमिनीवर लक्ष केंद्रित करून या केंद्र सरकारने तो या कायद्याच्या ह्या 40 तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण जर आपण बघितलं तर इंटेलिजन्सचा जो अंबानी साहेबांची जी जागा आहे ज्याची ऑलरेडी हायकोर्टात केस चालू आहे आणि जी वक्फची जमीन आहे अशा सर्व जमिनी ते आपल्या ताब्यात घेऊ इच्छितात। आणि वक्फचा अर्थ आहे उर्दूमध्ये की खुदा की राह में दिए हुए, म्हणजे ईश्वराला दान म्हणून जे आमच्या काही पूर्वजांनी आणि ज्या लोकांनी जे दान जमिनी दिलेल्या आहे त्या जमिनीचा आपल्यासाठी, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी, आपल्या संस्थेसाठी, आपल्या मित्र परिवाराच्या औद्योगिक संस्थेसाठी वापर करण्यासाठी हा शासनाचा एक कट आहे आणि तो कट होऊ नये म्हणून आम्ही महामहिमला विनंती केलेली आहे की हा कायदा जरी त्यांनी आणला तरी त्याला तुम्ही मान्यता देऊ नका। आणि विरोधी पक्षनेत्यांना राज्यसभा आणि लोकसभेच्या दोघांना विनंती केलेली आहे की कृपया करून तुम्ही त्या हाऊसमध्ये त्याला जे 2/3 मेजॉरिटी लागते ती 2/3 मेजॉरिटी येऊ देता कामा नये याची दक्षता घेण्यासाठी आम्ही त्यांना केलेलं आहे। म्हणून आम्ही आज या माध्यमाद्वारे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी चंद्रबाबू नायडूंनी आपल्या राज्यात मुस्लिमांना मशिदीसाठी आणि याच्यासाठी 10% राखीव केलेलं नितीश कुमारांनी केलेलं आहे। एका ठिकाणी ते मुस्लिम समाजाला सोबत घेऊन चालत आहे आणि केंद्र सरकारचं धोरण जर त्यांनी अशा प्रकारे अवलंबलं तर निश्चितच त्याची जागा समाज त्यांना दाखवेल। म्हणून आमची नम्र विनंती आहे की या वक्फ कायद्याच्या तरतुदी याला कोणत्याही प्रकारे मान्यता देऊ नये आणि जो प्रमाणे कायदा चालू आहे त्या कायद्याप्रमाणे ते चालू द्यावं। त्यात काही अत्यंत महत्त्वाच्या अशा काही उणीवा असतील त्यात जरूर दूर कराव्या, परंतु ज्यामुळे मुस्लिम समाजाचं नुकसान होणार असेल अशा कोणत्याही तरतुदी किंवा उणीवा त्याच्यात राहू देता कामा नये ही याद्वारे आम्ही संपूर्ण जळगाव शहरातील विविध राजकीय सामाजिक पक्षाद्वारे विनंती केलेली आहे। धन्यवाद। फारुख शेख, जळगाव।